हरिओम. तुमचा प्राणायाम चालू आहे अनुलोम विलोम. त्यातच मी ब्रेक नका करू, कारण ती ठीक आहे का एवढी हाईट? हां, ती कंटिन्युटी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम करताय. माझे पण जवळजवळ 50 एक स्टुडंट डिप्लोमाचे ऑनलाईन जॉईन झालेले, खूप लांबून लांबून बाहेरगावून डिप्लोमा करणारे, BA करणारे स्टुडंट. त्यांनाही मी सांगते की तुम्ही घरी बसल्या हे सुरू करा. अनुलोम विलोम प्राणायाम संपेपर्यंत मी त्यातच तुम्हाला नॅचरोपॅथीच्या काही गोष्टी सांगते. डोळे मिटा. तुम्ही अनुलोम विलोम करताय, तुमचा प्राणायामाचा क्लास ब्रेक न करता, कारण निसर्गोपचार काय म्हणताय की तुम्ही क्रिया करा, नुसतं ऐकू नका. योग ही करण्याची गोष्ट आहे, जोडण्याची गोष्ट आहे. आत्ता तुम्ही तुमच्या श्वासाशी तुमच्या मनाला जोडा. तुम्ही ज्या साईडनी श्वास घेताय, पंचभौतिक उपचारामधला पहिला भौतिक उपचार काय आहे? हवा. एक हवा 100 दवा. आत्ता तुम्ही अनुलोम विलोम करताय. ताईंनी खूप चांगली कपालभाती तुमची करून घेतली आहे. पूर्ण नसिका मार्ग स्वच्छ झालेला आहे. भस्त्रिका केलेली आहे तुम्ही. आता तुम्ही डीप ब्रीथ करताय. पूर्ण शरीर ऑक्सिजनेटेड करताय. ऑक्सिजन पाहिजे. डिटॉक्स युअर बॉडी. तुम्ही डिटॉक्सिफिकेशन केलंय, हेच निसर्गोपचार पण सांगतंय. तर आत्ता तुम्ही जे ऑक्सिजन आतमध्ये घेताय, तेव्हा तुम्ही मनाचं थिंकिंग करा की मी श्वास घेतीये या निसर्गाने, या नक्षत्र लॉन्समध्ये. इथे एक थोडंसं पण पोल्युशन नाही वाटत आहे बघा. गाड्यासुद्धा खूप पुढून जात आहेत आणि त्या पण खूप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे सकाळी सकाळी तुमची बॅटरी तुम्ही चार्ज करून घ्या. भरपूर ऑक्सिजन लेफ्ट राईट, तुम्ही ज्या साईडनी श्वास घेता त्या साईडनी ती एनर्जी त्या भागामध्ये पोचवा. डोके, मला खूप वेळा आश्चर्य वाटतं की 6 महिने प्राणायाम करतो पण डोकंच दुखायचं राहत नाही, कारण ते ऑक्सिजन डोक्यापर्यंत जात आहे का हे चेक करा तुम्ही. 72,000 नाड्यांना तुम्हाला द्यायचं आहे, त्यामुळे तुम्ही किती दीर्घ घेतलं पाहिजे याचा विचार करा. लांब श्वास घेऊन सावकाश सोडा. डावीकडनं थंडावा जाणवतोय का बघा, उजवीकडनं उष्णता जाणवते का बघा. म्हणजे आपल्या बॉडीतलं टेम्परेचर पण बॅलन्स होणार आहे. अनेक वर्षापासनं भगवानजी फुलसुंदर प्रथम महापौर ज्यावेळेस झाले त्या काळापासनं योग आणि निसर्ग जोक नाही आहे. एवढी मोठी वास्तू, या वास्तूमध्ये एवढं चांगलं आरोग्यदायी कार्य मोफत, आणि त्यांना सहभाग देणारे, कार्य करून घेणारे ठोकळ कुटुंब, दोन्ही मुलं नवरा बायको पूर्ण मोफत, शिवाय एकही पैशाची फी न लावता हे एवढं मोठं आरोग्यदायी काम या वास्तूमध्ये चालतंय. पहिल्यांदा या वास्तूला मी वंदन करते, ही वास्तू देणाऱ्या दात्याला वंदन करते. आणि तुम्हाला ह्या प्राणायामाने खरंच खूप फायदा होईल. हे जे ठोकळ कुटुंब आहे ह्यांनी मनापासून, दोन्ही मुलं माझे स्टुडंट आहे, मनापासून योग आणि निसर्गोपचाराचा प्रचार प्रसार, लोकांना आरोग्य कसं मिळेल, कारण किती दुसरं काही द्या तुम्ही मदत, त्याचा उपयोग नसतो. आरोग्य दिलं, दवाखान्यात पैसेच कशाला लागतील. आपण म्हणतो ऑपरेशनला ह्यांनी मदत केली, त्यांनी मदत, पण तुम्हाला जर आरोग्य चांगलं मिळालं तर मदतीची गरज लागणार नाही, हे जाणकारच जाणू शकतो. आणि असे आपले नक्षत्र लॉन्सचे फुलसुंदर सर आहेत, ज्यांनी आपल्याला इतकी चांगली वास्तू हे सगळं करण्यासाठी दिलेली आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद. परमेश्वर अशीच शक्ती, असंच कार्य करण्याची शक्ती त्यांना सर्वांना देवो. आणि आता मी माझ्या थोडं निसर्गोपचाराकडे वळणार आहे. तुमचा अनुलोम विलोम खूप सुंदर झालेला आहे. आता तुम्ही फक्त हात जागेवर घ्या, छान तुमच्या आज्ञाचक्राकडे बघा, तुम्ही जिथे टिकली लावतो तिथे बघा, आणि एकच वेळा आपण ओंकाराचा ध्वनी करू. श्वास घ्या. सर्वांसी सुखद व्हावी अशी आरोग्य संपदा, व्हावे कल्याण सर्वांचे, कोणी दुःखी असू नये, कोणी दुःखी असू नये. माणूस दुःखी केव्हा होतो? आरोग्य. बघा तुम्ही सगळी सुख हात जोडून उभी असली आणि शरीर चांगलं नसेल तर काही उपयोग आहे का? नाही.
मग आरोग्य महत्त्वाचं आहे. आणि जे तुम्ही इथे भरपूर 50% तर मिळालंय तुम्हाला. ताईंचं कॉमेंट्री हे मी म्हणजे अनेक वर्ष ती आतून जी तळमळ, कारण योग म्हणजे उगे असं काहीतरी करताय बघा. तुमच्या मी आले तरी तुमचं एकाचंही लक्ष, पूर्ण तुम्ही त्यांच्या कॉमेंट्रीमध्ये एंगेज होता. दॅट इज योग. योग म्हणजे जोडणं, आणि ते काम हे लोक बरोबर करतायत. म्हणजे या एरियातला कुठलाही स्टुडंट साक्षीदार असतील, या एरियातले स्टुडंट जेव्हा माझ्याकडे येतात योगा क्लाससाठी, तर सगळ्यात पहिली माझं त्यांना हे असतं की इतक्या लांब पेट्रोल जाळत दगदग करत खड्डा खपाट्यात नाही येण्यापेक्षा मी तरी काहीतरी नॉमिनल फी तरी घेणार आहे, पण नक्षत्र लॉन्समध्ये हे मोफत क्लास चालतं, क्वालिटीचा क्लास चालतो, योगाचा राईट मेसेज इथून पोहोचतो, कुठलाही धांगडधिंगा न करता करेक्ट तुम्हाला तुमच्या ऑर्गनपर्यंत नेतो. त्या बघा त्या की काय होतं कपालभाती जेव्हा आपण असं रोज फील करतो ना, काय होतं या क्रियेने. मनाने घेतलं तर शरीर घेणार, नाही तर उगी अनुलोम विलोम करताय, इकडे बघताय तिकडे बघताय, कधीच डोकं दुखायचं राहणार नाही. तुमचं मन त्या ऑक्सिजनमध्ये, ते ऑक्सिजन तुमच्या मनाने तुमच्या शरीराकडे पोचलं पाहिजे. कुठल्याही पेन किलर गोळीची गरज पडत नाही, हे मी ठासून 35 वर्षाच्या अनुभवावरनं सांगते. 1 मिनिटात आत्ता पण कुणाचं डोकं दुखत असेल तर मी थांबवू शकते, इतकी ताकद या ऑक्सिजनमध्ये आहे. आता मी एक निसर्गोपचारक आहे, मग मी काय म्हणते, ठीक आहे योग तर बेस्टच आहे, करो योग रहो निरोग, उसके साथ साथ क्या करना है. हा सतरंजीवरचा योग तुमच्या डायनिंग टेबलवर आला पाहिजे, तुमच्या वागण्यातनं आला पाहिजे, तुमच्या विचारांमध्ये आला पाहिजे. बघा ह्यांना कुठलाही गर्व नाही आहे. आज फाउंडर मेंबर ज्यांनी हे सगळं दिलंय ते बसले खाली तुमच्यामध्ये प्राणायाम करायला. मी आज नाही बघते, जेव्हापासून मी इथे व्याख्यानाला येते तेव्हापासून बघते, डाऊन टू अर्थ. कुठलाही, आणि तो झेंडा नाही लावला त्यांनी तरी तो लागणार आहे कुठे पण, कारण परमेश्वर आपण केलेल्या कार्याची पावती कुठून पण देत असतो, आपल्याला सांगायची गरज नसते. त्यामुळे निसर्गोपचार हा तुमच्या वागण्यातनं खाण्यातनं आला पाहिजे. तर आज मला विषय दिला गेलाय की तुमचा आहार आणि तुम्हाला हे पंचभौतिक ची मदत घेऊन कसं तुमचं आरोग्य निरोगी, काही झाल्यावर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा प्रिव्हेंटिव्ह लाईफस्टाईल जर आपण आचरणात आणली, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. एक छोटंसं सरांनी सांगितलं आपले पूर्वज काय करायचे, तसं जर लक्षात ठेवलं तर खरंच कधी लागत होते त्यांना दवाखाने, कधी होते रिपोर्ट्स, कधी होते एवढं सोनोग्राफी, रक्ताच्या तपासण्या, आमकडम, ती करायची वेळ काय येते, चुकीचं लाईफस्टाईल. तर आता पहिला पॉईंट निसर्गोपचारातला, योग करत असताना पाळायचे काही पॉईंट्स. स्लीप मॅनेजमेंट. सरांना जेव्हा आम्ही एका ठिकाणी हा कार्यक्रम नियोजित करत होतो तेव्हा ते म्हटले 5:30. तेव्हा मी ठोको सरांना सांगितलं, अहो सर तुमची वेळ आहे ना, सगळ्यांना ज्यांना ज्यांना मी सांगते ना या एरियात तुम्ही योगाला जा, ते म्हणतात 5:30ची वेळ. सरांचं अगदी बरोबर आहे. 5:30 हा ब्रह्ममुहूर्त, ही वेळ, हे ओझोनची लेवल, हे सगळं आपण पाळलंच पाहिजे. पण मी एक निसर्गोपचारक म्हणून पण काम करते. माझ्या असं लक्षात येतं की लोक झोपतातच 12 आणि 1-2 वाजता, आणि मग आता प्राणायामाचं शिबिर चालू आहे. तुमच्यापैकी इथे ज्या लेडीज बसल्या आणि जे जेंट्स बसले, ते जर नवरा बायको आले असतील तर बघा हमखास तुम्हाला बायकोनी बळच उठून, आहो चला, अहो चला, तुमची शुगर नॉर्मल होईल, तुमचं बीपी नॉर्मल होईल. तो बिचारा नवरा त्यालाही बरं व्हायचं असतं, कसा बसा उठतो, आला, बायकोचं रिस्पेक्ट दिला, इथल्या ग्रुपला रिस्पेक्ट दिला की त्यांनी येऊन आपल्याला सांगितलंय जायला पाहिजे, आले. पण होतं काय, जेव्हा तुमची झोप 6 तासाची पूर्ण झालेली नसते आणि तेव्हा इतका छान प्राणायाम, इतका छान योग इथे चालतो, त्याचे खूप फायदे तुम्हाला नाही मिळू शकत, कारण तुम्हाला त्रास होत असतो, तुमची झोप झालेली नसते. झोप नाही झाली तरी पण तुमच्या रक्तातली ॲसिडिटी वाढते. आमचा नॅचरोपॅथीची प्रॅक्टिस पूर्ण रक्ताच्या pH वर काम करते की रक्ताचा pH हा अल्कलाईन असला पाहिजे. म्हणजे काय, आपल्या रक्तामध्ये क्षार जास्त आणि ॲसिड कमी. मग आता रक्ताचा pH किती आहे, 7.4. मग अनेक कारण आहे pH ॲसिडिक होण्याचे. स्ट्रेस, इनकम्प्लीट झोप, चुकीचं खाणं पिणं, स्पायसी खाणं, मांसाहार, अनेक कारण आहे. त्यातला हा महत्त्वाचं कारण म्हणजे तुमची इनकम्प्लीट झोप. तर एवढं तुम्ही नियोजन करा. ठोकर सरांची वेळ
मी अजिबात बदलू शकत नाही, कारण ते कट्टर बाबा रामदेव म्हटलं तरी चालेल. 6 केली नाही, नको नको, 6 केली का? नाही, काय नाही, काय ठीक आहे. सॉरी, मला वाटलं 5:30ची वेळ आहे तुमची, 6ची. ठीक आहे. तर तरी पण स्लीप मॅनेजमेंट करा. ठीक आहे. दुसरा पॉईंट, तुम्ही सकाळी उठता हो की नाही, इथे यायच्या आधी माठातलं पाणी, प्रत्येकाच्या घरामध्ये माठ ही संकल्पना परत आणा, कारण त्याच्यामध्ये खूप न्यूट्रिशनल डाएट आहे, खूप काही मिळतं. तांब्याचा भांडा किंवा माठ ह्याच्यातलं थोडंसं पाणी प्या. पॉसिबल असेल तर 2-4 थेंब लिंबू टाका किंवा चिमूटभर आवळा पावडर टाका, किंवा रात्रीच एक डिटॉक्स वॉटर तयार करून ठेवा. काय तयार करायचं? जिरे, धने, बडीसोप, ओवा. आणि डायबिटीस असेल त्यांनी 4 दाणे मेथी. डायबिटीस नसेल तर मेथी टाकू नका, उगीच शुगर लेवल परत डाऊन होईल. ठीक आहे. हे रात्रीच पाण्यामध्ये भिजत घालायचं. आता ह्याचा पण लोकांना कुटाणा वाटतो, तर आमचे काही स्टुडंट आहेत त्यांनी डिटॉक्स पावडर बनवून टाकली. 50 रुपये खर्च येत असेल तर द्या, 500 रुपये घ्या डिटॉक्स पावडर. मग ते पाण्यात टाकून ते पितात. अरे घरात तुमच्या जिरे आहे, धने आहे, बडीसोप आहे, ओवा आहे, खा ना. एवढं पाणी प्यायला सुरुवात करून बघा तुम्ही. रात्री भिजत घालायचं काचेच्या ग्लासमध्ये. घरामध्ये जर 5 लोक असेल तर 1-1 चमचा टाका, टीस्पून. मला काय कुणाला घरच्यांना बळजबरी नाही करायची, माझ्या पुरतंच करायचंय मॅडम. एक तुमची चिमटी पकडा, 1 चिमटी बडीशेप, 1 चिमटी ओवा आणि 2 दाणे जास्त पडले तर काय होत नाही. निसर्गोपचार आहार असा आहे. मला जेव्हा मी टिळक विद्यापीठाला ह्याची मान्यता मागायला गेले की काहीतरी छत्र माझ्या स्टुडंटला असलं पाहिजे, तुमचं सर्टिफिकेट काहीतरी द्या, आम्ही हे शिकवतोय, हे लोक पुढे प्रॅक्टिस करणार, यांना काहीतरी प्रूफ. तेव्हा ते दीपक टिळक सर मला म्हटले, मॅडम तुम्ही कुठे काय औषध वापरता? भोपळा द्यायला काय तुम्ही जर कुणाला भोपळा खायला दिला, तुळस दिली, आवळा दिला तर काय पोलीस पकडून नेणार आहे का? कशाला मान्यता पाहिजे तुम्हाला? म्हटलं नाही, आम्हाला एक छत्र पाहिजे. म्हणजे काय, थोडक्यात सांगायचं, निसर्गोपचारात औषधच नाही आहे, फक्त तुमचं फूड इज युअर मेडिसिन. आहार हे तुमचं औषध आहे. हे वाक्य हिपोक्रेट्सने लिहून ठेवलंय मेडिसिनच्या पुस्तकाच्या पहिल्या लाईनमध्ये. आणि आपण सगळ्या औषधांकडे दुष्ट चक्रामध्ये अडकतोय. सरांनी जे जे व्याख्यानं या ठिकाणी आयोजित केली आहे ती खूप छान आहे बघा. उद्या तुम्हाला कॅन्सर, किती भीतीदायक बघा, नाव जरी ऐकलं तरी त्याचं लेक्चर ऐकायला मिळेल. परवा तर अप्रतिम, म्हणजे तुम्ही तुमचं माइंड बॉडी सगळंच डिटॉक्स करताल असं राजयोगा मेडिटेशन, अशी व्याख्यानं पण खूप चांगली सिलेक्ट केलेली या ठिकाणी. तर आलं लक्षात. जिरे, धने, बडीशेप, ओवा. डायबिटीस असेल तर 4 दाणे मेथी टाका. सकाळी उठल्याबरोबर ते पाणी प्या. सगळं पोट डिटॉक्स होतं, सगळं फ्रेश वाटायला लागेल बघा तुम्हाला. ठीक आहे. चहा कॉफीवर मी जास्त काही बोलत नाही, कारण मग सगळे अर्धे लोक ते निसर्गोपचाराकडेच वळत नाही. मी अक्षरशः आता काही लोकांना सांगायला लागले, नंतर योग करता करता होतं त्यांचं बंद. विशिष्ट प्रकारचे काढे, आमच्या पद्धतीचा चहा, आमच्या पद्धतीची कॉफी दिल्यावर. पण आत्ता तुम्ही घेत असाल तर प्लीज एक अर्धा कप फार झालं. तू सुरुवातीला तुमचं हे जाईपर्यंत एकदा तुम्ही योगश्चित्तवृत्ती निरोधा योगा करायला लागला ना, आपोआप तुमच्यावर संयम येतो, आपोआप त्या गोष्टीचा क्रेज कमी होतो. ठीक आहे. मग काय घ्यायचं? दूध घेत असाल, प्युअर मिळत असेल तर घ्या, अदरवाईज दुसरे नारळाचं दूध असतं, कोकोनट. बघा देवाला नारळच का फोडतात? सगळ्या प्रकारचे घटक त्याच्यामध्ये आले बघा. सगळं आठवड्यातनं एकदा तरी, आता परवा अंगारिका येते, काहीतरी येते का, तर आमच्याकडे एक लंघन चिकित्सा असते. आम्ही निसर्गोपचारात काय सांगितले की देवाने तुमच्या शरीरामध्ये एक डॉक्टर असा ठेवलाय, तोच आतले सगळे प्रॉब्लेम रिपेअर करू शकतो. गिव्ह हिम टाइम, त्याला वेळ द्या फक्त. काय होते, आता मला टॉन्सिलचा झाला त्रास किंवा काही झालं तर ब्रेन सांगते आतून, ए जा त्या ठिकाणची स्वच्छता करा. पण मी रोज खातीये, त्यात काय, आज काय खाल्लं, पिझ्झा खाल्लाय, चायनीज खाल्लंय, आमकं खाल्लं. ब्रेन काय म्हणते, कोणाचाच हात मोकळा नाही, सगळे कर्मचारी ते वेगवेगळे अन्न पचवण्यामध्ये बिझी आहे, भटरखाना चालूच आहे. टॉन्सिलला एनर्जी द्यायला आतमधल्या कुठल्या सेल मोकळ्या नाहीये, चढ बाहेरून काढून ऑपरेशन करून घेतील. बाहेरून ऑपरेशनची वेळ काय येते, वेळ देत नाही. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी काय ठेवलंय, उपवास लावून टाकले की धर्माच्या भीतीने तरी तुम्ही
उपवास करताल की नाही बाबा वट सावित्री पौर्णिमा केलीच पाहिजे. काय होतं, तुम्ही ज्यावेळेस उपवास करता तेव्हा ही डायजेस्टिव्ह एनर्जी थांबते. मग ब्रेन काय सांगतं, इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना उठा, काय काम आहे तुम्हाला आज, चला या किडनीकडची घाण आवरा, या गुडघ्याकडची घाण आवरा, या टॉन्सिलकडची घाण आवरा. आणि मग ती सगळी एनर्जी ते आजार बऱ्या करण्याकडे लागते. हे आपल्याला कळतच नाही. उपवास का दिले आपल्या पूर्वजांनी, विशिष्ट प्रकारचेच प्रसाद का दिले, का चणे फुटाण्याचाच प्रसाद बालाजीला पाहिजे, एवढा मोठा श्रीमंत देव ड्रायफ्रूटचा प्रसाद मागितला पाहिजे, एवढी मोठी श्रीमंत लक्ष्मी माता काजू पिस्त्याचं बदाम मागायचं तर साळीच्या लह्याचा प्रसाद मागते. हे सगळे प्रसाद आपल्या पूर्वजांनी डोकं लढवून का लावले की प्रसादाच्या भीतीने तरी तुम्ही ते सगळं खाताल, उपवास संकल्पना करताल. तुम्ही एक दिवस जर आठवड्यात ना असा पाण्यावरचा किंवा नारळ पाण्यावरचा, नाही तुम्हाला पूर्ण पाण्यावरचा उपवास जमत, असा केला तर काय होतं, कॅन्सरचे सेल सुद्धा आपल्या बॉडीतली हे पचवते. जसं बघा काही नसलं घरामध्ये तर आपण राहिलेल्या सगळ्या भाज्या वगैरे सगळं वापरून टाकतो ना सगळे, तसं सगळं काही जे काही नेगेटिव्ह टॉक्झिसिटी आहे ती सगळी वापरून टाकतं बॉडी. आणि मग बऱ्याच वेळा लंघनात काही लोकांना उलट्या होतात. ते काय, उपवास केला, सगळे कर्मचारी स्वच्छतेला निघाले, फरशी पुसली, उलटी वाटे बादलीतनं घाण बाहेर टाकून दिली. एखादी उलटी झाली तरी घाबरायचं नाही. पण अशा प्रकारचं लंघन ही खूप मोठी चिकित्सा आहे. उपवास जर केला किंवा नाही उपवास जमला, एक दिवस फलाहार केला, फळ सोलून खाल्लं, फायबर्स गेले, ब्रशिंग झालं, नुसतं सांगतात. आपले हे 3 वस्तू ते इतके छान आहे आपल्या भारतामध्ये बघा. सिया सीड म्हणजे सब्जा, नावच काय त्याचं, सगळं जा. या दिवसामध्ये सब्जाचं पाणी पिलं आपण, किंवा हळीव, जवस, हे लोक काय होतात बघा, फुगतात. हे खाल्लं ना तुम्ही भिजवून बघा, हे फुगतात. हे जेव्हा आपण खातो ना तेव्हा ते फुगतात आणि आपल्या आतड्याला साईडला जे काही चिकटलेलं टॉक्झिन्स आहे त्याला घेऊन जातात. एकदा टॉक्झिन्स गेले की स्वच्छ शरीर, स्वच्छ शरीरामध्ये एकही जंतू येणार नाही. बघा सगळ्यांनाच कोरोना झाला का, नाही झाला. आणि ज्यांनी झालाय आणि आमचं तुळस काढा आमकं ढमकं घेऊन घरीच बरा केलाय ते एकदम ओके. आणि ज्यांनी विशिष्ट प्रकारचे काय काय मेडिसिन घेतले, आम्ही तळतळून सांगायचो, नाही ऐकलं ना, आता सांगतात बघा ना मॅडम ते लेखाला त्याचे साईड इफेक्ट, त्यांनीच असं. कित्येक लोक डायबिटिक होऊन बसलेले. मग आपली प्राचीन चिकित्सा पाश्चिमात्यांनी आचरणात आणली आणि आपण इतकं घाबरतो. ताप जरी आला तरी घाबरतो, सर्दी झाली तरी घाबरतो. आता सर्दी छोटी ट्रीटमेंट लाईटली घेतात, आता नाही घेत लाईटली लोक, आता सर्दीला घाबरायला लागले. पण पूर्वी मी तर जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली ना तर बायका माझ्याकडे ना अशा डिग्री पुढं कसं नावापुढं डिग्र्या लावतात तसं सांगायच्या, मॅडम डायबिटीस आहे, थायरॉईड आहे, केस गळतात, पाय दुखतात. सर्दी तर बघा मॅडम वर्षभर असतेच, काय लास्ट पण नाही वाटायचे त्यांना सांगायला. ॲसिडिटी वर्षभर असते, कौतुकाने सांगतात. पर्समध्ये गोळ्या असतात, माझ्या पर्समध्ये असतेच बघा पेन किलर, पटकन दुसरीला काढून देतात. अरे तुम्ही काय करताय, हे एक पेन किलर गोळी काय काम करणारे माहिती आहे? हे मी नाही सांगत, त्या MD डॉक्टरचं इथे लेक्चर झालं होतं. फुलसौंदर सारखंच ते मुनोत ट्रस्ट पण काम करायचे, एक डॉक्टर बोलवायचे व्याख्यानाला. तिथे त्या MD डॉक्टरनेच सांगितलं, आमच्याकडे पेशंट येतो, हे दुखतं, मग आम्ही एक गोळी देतो, 8 दिवसांनी पेशंट परत येतो, काय डॉक्टर हातगुण आहे तुम्हाला, गोळी घेतली नाही, एकदम बरंच वाटलं, कार्यक्रम केला मी मस्त तिकडे. दुसऱ्या पण आता ना थोडं छातीत जळजळत आहे. प्रत्येक पेन किलर गोळी तुमच्या शरीरामध्ये ॲसिड सिक्रेट करणार आहे. ओके. नंतर तो म्हणतो, डॉक्टर म्हणतो काही घाबरू नको, ही गोळी घे, ॲसिडिटीची गोळी दिली. 2-4 दिवसांनी पेशंट परत डॉक्टरकडे येतो, डॉक्टर काय हातगुण आहे तुम्हाला, पहिल्या दिवशी डोकं राहिलं, दुसऱ्या दिवशी पित्त थांबलं, पण आता ना लई जाम झालंय पोट, 2 दिवस झाले, कॉलच नाही आला मला. डॉक्टर म्हणतो काय काळजी नको, या 2 गोळ्या घे, मोकळा होशील. 8 दिवसांनी पेशंट परत डॉक्टरकडे, काय हातगुण आहे तुम्हाला, पहिल्या दिवशी डोकं राहिलं, दुसऱ्या दिवशी जळजळ थांबली, तिसऱ्या दिवशी जुलाब थांबले, पण ते आता इतके होत आहेत थांबतच नाही, त्यांना थांबवा ना डॉक्टर. डॉक्टर म्हणतो हो ॲडमिट 3 नंबर वॉर्डमध्ये, तुला सलाईन लावावं लागेल. कसं अडकतो आपण आपल्या, हे मी नाही सांगत, हे तर डॉक्टरनी स्वतःच सांगितलं
की औषध ह्याचा अर्थ औषध किंवा डॉक्टर ह्याच्यावर माझा अपोज नाही आहे, कारण माझ्या संस्थेच्या अध्यक्षाच MD पोतनीस मॅडम आहे. माझ्यासोबत 10 डॉक्टर्स काम करतात. काल मी नगरच्या पूर्ण लेडीज डॉक्टरचा योगा डे घेतला. त्यामुळं मी 30% आजारांना आपल्याला त्याची गरज आहे, पण 70% आजार होतच नाही, आणि झाले तरी आपल्याला डॉक्टरची गरज नाही. आपण ते लाईफस्टाईल मॅनेजमेंटवर क्लिअर करू शकतो. मात्र 30%मध्ये जायला पाहिजे. आपल्याकडे उलटं होतं, ज्याला खरंच गरज आहे 30% तो जात नाही, अटॅकने घरीच मरतो. ज्याला खरंच गरज नाही आहे तो दिवसभर त्या आजच्या फुटाण्यासारख्या गोळ्या खाऊन स्वतःच्या शरीराला कचरापट्टी, डस्टबिन, आमचे जयस्वाल सर म्हणायचे पोटाला पार कचरा पेटी करून टाकलंय. खाल्लं तू देती का पार्टी वडापावची, चल मग येते, ती पार्टी देते, पण पोट तुझं आहे ना. देवानी ना एकच काम चुकीचं केलं, फुकट. मी तर ठोकर सरांना नाही म्हणेल, तुम्ही इथं ना फुकट ठेवलंय. एकच काम चुकीचं काय केलंय तुम्ही. मी स्वतःही खूप फ्री काम केलं सर, पण माझ्या लक्षात आलं की लोकांना केअर नाही आहे त्याची. तुम्ही का फ्री करताय, की तुम्हाला ही इतकी सुंदर वास्तू फ्री मिळाली आहे, तुम्हाला मनाने तुमचं काय आलंय ते देवा पूर्वज संचित माहीत नाही, पण फ्रीचं महत्त्व खूप कमी असतं लोकांना. तसं आपल्या शरीरामध्ये देवाने पोट फुकट दिलंय, हो की नाही. पाठ फुकट दिली आहे. 4 वेळा ताई सांगतील ताट बसा. कपालभातीत पण काही लोक बघा काय उपयोग, अनुलोम विलोमात कसं करतात बघा. आता ऑक्सिजन कसं पोहोचेल. पाठच जर तुमची ताट नसेल तर ते ऑक्सिजन तिथपर्यंत जाईल कसं. हां, त्यासारखं मला खूप म्हणजे कॉमेंट्री थोडीशी ऐकली मी त्यांची, पण अशी कॉमेंट्री बरोबर जो योगा करतो त्याला 100% फरक पडतो. नाही तर 6 महिने योगा करा, ते डागडुग. मी बघते ते योगा बॅग घेऊन बायका जातात ना, ते डागडुगच चालत असतात ते, आणि म्हणे मी 2-3 महिन्यापासून योगा करते, पण चालली काय त्यांची गाडी डागडुगी, काय उपयोग. तसं आपण मनाने इथे योगा सुरू केला पाहिजे. मन चांगलं तर शरीर चांगलं, ठीक आहे. तर पोट फुकट दिले ना. आता पिशवी बघा, मला माझ्या स्टुडंटनी सांगितलं, दीक्षिका कराचीवाला, ही एवढी छोटी मुलगी आहे बघा, आणि हर्षदा भारदे, या दोघी माझ्यासोबत आल्या, आणि तिने मला सांगितलं की मॅम आते आते वो मोबाईल का स्टँड लेके आना. कारण माझ्या सगळ्या स्टुडंटला असं वाटतं की जे काही मी लेक्चर्स घेते ऑनलाईन, काही खूप लांबून लांबून आहे, बँगलोर वगैरेवर नाही स्टुडंट्स माझे, तर मॅडम आम्हाला ते ऐकायचे, आमच्या एरियामध्ये पण आम्हाला तसं काही करता येईल. तर मी म्हटलं आज काही प्रॉब्लेम नाही, इथं कोणी अडवणार नाही, तुम्ही कशाला तुमच्या स्टुडंटला ऐकवलं, उलट ते बघतायत जास्ती लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. तर मी तिला म्हटलं आपण कल का झूम मीटिंग कर ले अरेंज, कल यहाँ पे वो लोग सुन लेंगे मेरा लेक्चर. तर तिने मला सांगितलं मॅम वो मोबाईल का स्टँड लेके आओ ना आते समय. आता मी 2 पिशव्या घेतल्या, ह्याच्यात घेऊ का ह्याच्यात घेऊ, नको बाबा ही तुटेल फाटेल त्याने ते भरलं तर, का ती पिशवी आपण विकत घेतलेली असते, हो की नाही. आणि हे शरीर पोटात टाकताना आत्ता जर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं सरांनी, इथे पुढे इथे पाणीपुरी वगैरे सगळं सकाळचा इडली काय नाश्ता लावलाय, फ्री आहे, गरज पण नाही तुम्हाला, कालचं डिटॉक्सिफिकेशन नीट झालेलं नाही तरी काय नाही, ते मोफत देतात ना, खाऊन टाकू. विचार करा. अन्न ग्रहण करने से पहले विचार मन में करना है, किस हेतु से इस शरीर का रक्षण पोषण करना है. विचार मनात करा. तुम्हाला अन्न ग्रहण करायचंय ना, पहिली विचार करा, हे खाऊ का, ह्यानी माझ्या शरीराला काय रक्षण होणार आहे, काय पोषण होणार आहे. मग टाका बरं बिस्किट, सकाळी सकाळी सगळं घर बेकरी आयटमनी भरलेलं आहे बघा, फुल भरून टाकतात पिशवी पोटाची, टाकतोय विचारच करत नाही या पिशवीचा बंद तुटेल, ही मिरची मसाल्याने विरेल फाटेल, काहीच विचार करत नाही. कारण देवाने ते फुकट दिली ना आपल्याला. बाहेरच्या पिशवीत टाकायला विचार करतो, टाकू का, बंद तुटेल बिटेल. या पिशवीत फक्त या पिशवीचा विचार करा. आम्ही ना लिव्हरवर काम करतो नॅचरोपॅथीवाले. ज्याचं लिव्हर चांगलं त्याचं हार्ट चांगलं, त्याचे केस चांगले, त्याची स्किन चांगली, सगळं चांगलं. मग लिव्हर जर चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला खाणं पिणं, आता लहान लहान मुलांचे लिव्हरवर सूज आली आहे सांगतात डॉक्टरांना, की खूप म्हणजे लोड पडतोय. लिव्हर ही एन्झाईमची फॅक्टरी आहे. हिला चांगलं ठेवायचं असेल तर पंचभौतिक उपचारामधला फक्त थंड पाण्याचा नॅपकिन. मी माती नाही सांगत, कारण माती सगळ्यांना अवघड पडते लावायची टाकायची, पाण्याचे प्रॉब्लेम. साधं एक टर्किशचा नॅपकिन
रोज गार पाण्याचा नॅपकिन फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एम्प्टी स्टमक, परत विचारू नका सकाळीच ठेवायचं का मॅडम, खूप लाईटली घ्यावं निसर्गोपचार, एवढं टेन्शन घेऊन नाही येते. सहज जेव्हा तुम्हाला वेळ असेल, पोट रिकामं आहे, 3 तास जेवण करून झालेले, पोटावर ते थंड पाण्याची पट्टी ठेवा. काय होतं बघा तुम्ही, एव्हरी एक्झोथर्मल रिॲक्शन ॲसलेट इन अ कोल्डस्ट टेम्परेचर. बॉडीला जेव्हा तुम्ही थंड अप्लाय करता तेव्हा आत डीप ब्लड सप्लाय वाढतो, आतमध्ये कार्य सुरू होतं आतड्यांचं, सूज कमी होते आतड्यांची, किडनी स्टोन, बाईल स्टोन, लिव्हरला आलेली सूज, सगळं सगळं कमी व्हायला मदत होते. आणि ही कपालभातीनी जी चरबी कमी होते ना तुमची, त्याला पण मदत होणार आहे. तुम्ही पोटावर 1 महिना वॉटर थेरपी घेऊन बघा. ज्याला खूप घाई आहे त्यांनी दिवसातला 3 वेळा ठेवून बघा. आणि चॅलेंज, आज घरी गेल्या गेल्या टेपने पोट मोजा, उद्या इथे एक वही करा, लिहून ठेवा, 1 महिना हा प्रयोग करा. इंचानी का असे ना तुमचं पोट जर कमी नाही झालं तर मी नॅचरोपॅथी सोडून दे. आज गिफ्ट इथल्या वास्तूमध्ये तुम्हाला आहे की फक्त वॉटर थेरपी घ्या, फक्त वॉटर थेरपी घ्या. मिट्टी, पाणी और हवा, सब रोगों की एक दवा. दवाची गरजच नाहीये. माती, पाणी, हवा हे तुमचं सगळ्यात बेस्ट मेडिसिन आहे, बेस्ट मेडिसिन आहे. फक्त थंड पाण्याची पट्टीला ठेवायला सुरुवात करा पोटावर आणि बघा तुम्हाला किती रिझल्ट मिळतील. ठीक आहे, खूप लांबलचक व्याख्यान नाही घेणार मी जे काही 2-3 पॉईंट आज तुम्हाला सांगते, मला सरांनी येऊन सांगितलं आणि त्यांना माहिती आहे मॅडमला माईक मिळाला की बरे सापडले, ह्यांना आता निसर्गोपचार गळी उतरवायचा. पण मी काळजी घेणार आहे कारण उद्यापास परवा 2 लेक्चर खूप चांगले माझ्या व्याख्यानामुळे त्याच्यावर बॅड कॉम्पॅक्ट जायला नको. मी अगदी 10-15 मिनिटात 3 महत्त्वाचे पॉईंट. पहिला मी डिटॉक्सिफिकेशन सांगितला, लंघन चिकित्सा कशी शॉर्टमध्ये सांगितली की साधं करा, 1 दिवस तरी आठवड्यातनं फलाहार, नारळाचं पाणी असं घेऊन त्या दिवशी थोडी रेस्ट करा, पूर्ण 8 दिवसाचं डिटॉक्सिफिकेशन होऊन जाईल. तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता तुम्ही दिनचर्या पूर्ण नाही सांगत मी, पण एक डिटॉक्सिफिकेशन घेतलं, मग तुम्ही काय लिक्विड जे घेता सकाळी त्यामध्ये सीझनेबल फळं का बरं घेत नाही. आता जांभूळ येतात, करवंदे येतात बघा. आम्ही काय म्हणतो, जेवढं डार्क कलरचे फळं, डाळिंब, ह्याच्यामध्ये खूप फायटोकेमिकल्स असतात. संत्र, हे दुसरे कृत्रिम रंग घरातले पहिली बंद करा. बाटल्या ज्या कृत्रिम रंगाच्या शरबताच्या घरात आणलेल्या आहे, उद्या कॅन्सरचं व्याख्यान आहे तुमचं, नॉन कार्सिनोजेनिक प्रत्येक ह्याच्यावर लिहिलेलं आहे बघा. म्हणजे आपण ज्याच्यावर बंदी आणायला जातो ना, ते मी जेव्हा शिकत होते तर केरळमध्ये एक शिबिर होतं आणि तिथे ते एक ऑइल, जॉन्सन बेबी ऑइल काहीतरी, त्याची बाटली स्टेजवर आली आणि त्या डॉक्टरवर ॲलिगेशन, ते असं कोर्ट वगैरे, त्यांनी एक नाटक ठेवलं होतं की तुम्ही आम्हाला हे निर्माण करता ते. तेव्हा ते म्हटले तुम्ही वाचा, त्या बाटलीच्या मागे मी कंपोनंट आम्ही सगळे लिहिलेले, आम्ही अंधारात काही ठेवत नाही लोकांना, वाचा. मग एका बाईला ते वाचायला लावलं, तिने वाचलं, त्याच्यामध्ये केरोसिन कंटेन आहे जॉन्सन बेबी ऑइलच्या बाटलीवर, वाचा. मग तुम्ही रॉकेल लावता तुमच्या बाळाला काय. घरातलं इतकं छान कोकोनट ऑइल. परवा 8 दिवसाआधी एक चांगल्या डॉक्टरांचा मला फोन आला की सगळं करून थकलो, बाळाला खूप अंगाला अशी खाज येते, रॅश येत आहे, ड्रायनेस आला आहे, कुछ तो भी बताओ या आपकी अपॉइंटमेंट दो. म्हटलं काही गरज नाही, घाण्याचं तेल, सुदैवानी ही पतंजली ग्रुप आहे ना, खूप चांगलं काम करतंय. आपल्याला फूड पण चांगलं अवेलेबल करून मिळतंय. लाकडी घाणे काय, त्याचं तेल काय, बऱ्याच वस्तू, गुळ काय ऑर्गॅनिक, सगळं आपल्याला मिळायला लागलंय. मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा मला आणून ठेवावं लागायचं. आता गुळ, ऑर्गॅनिक गुळ नाही मिळाला कुणाला, आपण आपल्या घरच्यासाठी मागवला. आणि काल मी ते डॉक्टर लोकांचं व्याख्यान होतं, मी आपलं ते हळीवाचं लाडू नाश्ता पण दिला होता आम्ही त्यांना हेल्दी ना, तर मी आपलं गुळ वगैरे घेतलं. माझे मिस्टर मला म्हणतात, अबे तू उठे गुळ विकन चाली की तू तिथे गुळ विकायला जाणार आहे का. तर गुळ विकायचा उद्देश नसतो, गुळ मिळत नाही म्हणून खूप लोक खात नाही. म्हणून मी यांना रिक्वेस्ट करते की चांगलं शॉप उघडून एकदाच आम्हाला पोलिसमनचं काम, जा तुला या शॉपवर ते ऑर्गॅनिक गुळ मिळेल. हे तर असो, ते कोकोनट ऑइल आहे बघा, तुमचं सगळ्यात बेस्ट आहे. खाज, खुजली, हे एवढे क्रीम बीम वापरण्यापेक्षा त्या कोकोनट ऑइलमध्ये थोडासा प्युअर भीमसेनी कापूर टाका आणि जस्ट अप्लाय करा. ती 2 दिवसात त्या डॉक्टरचा मला फोन, मला डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचंय, माझ्या मुलीला एवढ्या दिवसाचं इतकं आम्ही त्रास काढायचे, मला कोड वाईटायचं, सगळ्यांच्या खाजच थांबली. साखर मात्र पूर्ण बंद केली. मी तिला म्हटलं ते लाड नाही चालणार, तू गोड दे तुझ्या मुलीला, खारीक पावडर टाक, ड्राय डेट. या पावसाळा संपेपर्यंत सगळ्याच्या घरात मुलांचे खिशे खारकेच्या तुकड्यांनी भरा.
ड्राय डेट खारीक जेव्हा, म्हणून देवाला खारकेचा प्रसाद ठेवला जातो, तर सुकून तिथं आणि देवाला आणताना ती खारीक पण साधी आणली जाते बरं का. म्हणजे आपलं मन बघा कसं आहे खाण्याचं. मी ते एका किराणा दुकानात थांबले, वेटिंगला होते म्हणून थांबले. एक बाई आल्या आणि म्हटल्या किराणा दुकानदाराला खारीक देतो. म्हटलं सोजर देऊ का ही साधी? काय नाही हो, पूजेलाच पाहिजे, साधीच द्या. सोजर खारीक जी असते काळ्या रंगाची ती खूप गोड असते आणि खूप चांगली, ती पण वाईट नसते दुसरी खारीक. पण जेव्हा तुम्हाला मुलांना त्याची पावडर बनवून घरी बोर्नविटा बनवा, उकळून ते दूध प्या. आम्ही गोड खायला नाही म्हणतच नाही, गोड पाहिजेच, ग्लुकोज पाहिजेच. पण निसर्ग मातेने दिलाय ना, इतके दिवस आंबा दिला होता, खा ना सकाळी. ऑर्गॅनिकचा आंबा, झाडाचा आंबा, आता आता येतो बघा तो चोखायचा आंबा, अमृत आहे अमृत. डायबिटीसवाल्यांनी पण बिंदास खा, मी लिहून देते शुगर नाही वाढणार. सकाळी 11च्या आत. आणि त्याच्याबरोबर दुपारच्या वेळेला जांभूळ खाऊन टाकायचं, किंवा सकाळी जांभूळ खाल्लं, 11 वाजता आंबा खा. जांभूळ देव किती ग्रेट आहे बघा ना. आता आंबा संपला, जांभूळ सुरू केला, त्यातनं वाढलेली शुगर जांभळाने कमी होणार. जांभळाचा पाला रात्री त्या डिटॉक्स, ज्यांना शुगर आहे, निसर्ग माता इतकी दयाळू आहे की डायबिटीसच्या पेशंटला जेव्हा मी जांभूळ लिहून देते, मॅडम 50 रुपये पावशेर आहे, 60 रुपये पावशेर आहे. अगं निसर्ग माता खूप दयाळू आहे. फळांमध्ये नंतर पाठवलंय, पानामध्ये आधी पाठवलंय. तो जांभूळवाला ना पान तुला फुकट देऊन टाकेल. ते जांभळा, काल आम्ही डॉक्टर लोकांना जे नाश्ता नेला ना, तर माझ्या एका स्टुडंटनी शेवग्याच्या पाल्याची चटणी करून आणली आणि खाल्ल्यावर सगळ्यांना सांगितली. तर हर्षदाताई येत्या सांगतील, कुणाला कळलं पण नाही. कोथिंबीर महाग आहे सध्या, थोडा शेवग्याचा पाला, थोडी कोथिंबीर. किती घटक आहे त्या शेवग्याच्या पाल्यामध्ये, किती प्रोटीन आहे, काय फुकट दिलाय शेवग्याचा पाला देवाने. बघतो का आपण त्याच्याकडे? आपल्या गृहिणींच्या खूप हातात आहे. तर कोथिंबीरीमध्ये एवढा शेवग्याचा पाला टाकला, कुणाच्या लक्षात पण नाही येणार चटणी कसली केली ते. तर हे आपल्याला खारीक गोड आपल्याला बघायचं आहे. सकाळी जे शाळांमध्ये कंपल्सरी ड्रायफ्रूट डबे सांगितलेले, तर असं कॉम्बिनेशन देऊ नका मुलांना. या आठवड्यामध्ये 4 बदाम भिजवलेले, 1 खजूर दिला, पुढच्या आठवड्यामध्ये 4 पिस्ते भिजवले, असं वेगळं वेगळं द्या, एकत्र सगळं करून देऊ नका. आणि खजूर खारीक हे जेव्हा आपण सकाळी खातो तेव्हा आपल्यालाच चहाची गरज केव्हा वाटते? ग्लुकोज डाऊन होतो तेव्हा. मग आपण आधीच काहीतरी गोड खाऊन टाकलं, चॉकलेट मुलांना केव्हा खावा असं वाटतो? ग्लुकोज डाऊन होतो तेव्हा. मग आधीच त्यांना काहीतरी गोड सकाळी द्या, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. अंजीर आहे, खजूर आहे, सीझनमध्ये येणारी गोड फळं आहे, सिजनेबल फळं सोडायची नाही, आउट सिजनल फळं घ्यायची नाही, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नंतर तुम्ही ब्रेकफास्ट जो करता, आम्ही इंटरमिटंट डाएट, म्हणजे खूप लंघन कुणाला जमलं नाही उपास करायला, तर इंटरमिटंट डाएट करा. म्हणजे काय करायचं? आता निघालंय बघा दीक्षित पॅटर्न वगैरे. अरे आपले आजी आजोबा काय करायचे? सकाळी न्याहारी करायचे, संध्याकाळी दिवे बिवे काही नसायचं, आले की ती बाई पहिली चूल पेटवायची, सगळे जेवायचे. रात्री 6-7 नंतर स्वयंपाकाची भोत नसते. असायचं का काही? 6-7 नंतर स्वयंपाक, लाईटच नसायची, तर काय करणार ते? सूर्य उगवला की खायला सुरुवात करा, सूर्य मावळला की बंद करा. आतल्या शरीराला ते सगळं विल्हेवाटी लावू द्या. सारखं चालू बटरखाना. प्रसाद जरी दिला ना तरी खाऊ नका. का? बघा, इंटरमिटंट डाएट. आता छान नाव आलंय ना, मला काही नाही वाटत. मला लोक येऊन सांगतात एवढी फी भरली मॅडम, त्यांनी असं लिहून. म्हटलं छान छान, काही असो, त्या माध्यमातून तरी फॉलो करेल, कारण त्या डॉक्टरला 2-5 हजार देऊन आलेली आहे, ज्याने तिला डाएट चार्ट बनवून दिलेला आहे. कर बाई, ते श्रद्धेने तरी करशील. सकाळी जेवण केलं, आत्ता तुम्ही घरी जा आणि प्रयोग करा. तुम्ही 12च्या आत जेवायला लागा. 12च्या आत नाश्ता संकल्पना कट, किंवा नाश्ताच जेवणासारखा. सकाळी जेवढं हेवी खाता येईल चांगलं, एक फळ, चांगले सॅलेड, फायबर्स, आणि चावून चावून जेवणं. बोलायचं नाही. काल मी त्या सगळ्यांना नाश्ता दिला ना, मी म्हटलं मी सगळं सांगणार आहे, बार्ली सूपची कृती सांगणार आहे, मूग इडली, हिला विचारा, पण तुम्ही कुणी एकमेकांशी बोलायचं नाही आता. म्हणजे त्यांना तो योगा क्लास एवढा ॲक्सेप्ट झाला की खरंच मला असं गर्व नाही करायचं, पण बोलताना जेव्हा तुम्ही जेवता जेव्हा बोलता ना तुम्ही, तर तो एक चावा कमी पडतो. खूप अन्न ढकललं जातं, अन्न खूप वाया जातं, दुसऱ्या 4 गरिबांना कामाला येईल. तुम्ही जे आज 4 पोळ्या खाता ना, तुमचं पोट 2 पोळ्यांमध्ये भरणार आहे. का? जेव्हा तुम्ही चावून खाता तेव्हा समाधान होतं. बघा, काय खाल्लं हे पण कळतं. ब्लाइंड डाएट घ्यायचा नाही. काही काही लोक बघा, गौरवप्रस चांगलं असतं, मॅडमनी सांगितलंय कॅन्सर होत नाही वगैरे, मग त्या टाकलं. उदरभरण नोवे जाणीजे यज्ञ कर्म.
आपल्याला नुसतं उदर नाही भरायचंय, पोटाच्या पिशवीत टाकायचं नाही. मुलांना पण नाक बंद करून दूध प्यायला लावतात, नाक बंद करून ज्यूस प्यायला, तसं नका करू. त्याला सूचना द्या, मनाला कॉमेंट्री द्या, ही वस्तू माझ्यासाठी खूप उपयुक्त आहे. मग ती वस्तू काम करते शरीरात. माझा मुलगा लहान असताना ना मी खूप बोलायचे. समजा मी मुळ्यावर खूप बोलायला लागले, मुळ्यानी कावीळ होत नाही, लिव्हरचा, तो मला विचारायचा, मम्मी तू आज काय मुळ्याचं केलंय का, खाईल मी, नको एनर्जी खर्च करू, तिथं लेक्चर देऊन आलेली आहे. मी त्याच्या मनाची तयारी करायची. मी पेशंटला मोसंबीचा रस द्यायचा असेल ना तरी अर्धा तास मोसंबीच्या वर लेक्चर देते की मोसंबी हे फळ देवानी असं बनवलंय बघा, ताप आहे ना, पॅरासिटीमॉल गोळी आहे, जुनाबार मोसंबी खा, रोज सोलून खा जेवायच्या आधी, काय तुम्हाला सगळं मिळेल त्यात, ग्लुकोज मिळेल, पॅरासिटीमॉल गोळी मिळेल. सकाळी सकाळी एक मोसंबी सीझन सुरू होईल, सोलून खाल्ली. त्याच्यामध्ये ना ही फळं सेफ आहे बघा. करवंदे, जांभळं, करवंद्याला डोंगरावर कोणी फवारणी करायला जात नाही, त्यामुळे आत्ता छोटा सीझन आहे करवंद्याचा. सगळ्यांनी खूप करवंद्याचं शरबत, करवंद असं खाऊन घ्या. लोह खूप आहे, फायटोकेमिकल्स खूप आहे, उष्णता कमी करणारे. उन्हाळा संपला, देवाने ती उष्णता वाढलेली कमी करण्यासाठी तुम्हाला करवंद पाठवले. तर हे सगळं काही काही सेफ फळं पण आहे आपल्याकडं. आता आमचे शेतकरी कुटुंब जॉईन झाले आम्हाला, ते देतात बिना फवारणीचा पालक वगैरे आपल्याला. त्यामुळं मी आता लोकांना ठासून सांगते, खा बाई ही भाजी खा. नाही तर मग आहार लिहून देताना पण मलाच टेन्शन येतं. डाळिंबानी ह्याला खूप फरक पडणार आहे, पण दुनियाभरची फवारणी त्या डाळिंबाला केलेली आहे. साधी डाळिंबाची साल उकळून पाणी पिलं तर खोकला बरा होतो, जंत पडून जातात. एक अनार 100 बिमार, 100 बिमारीवर फक्त एक सकाळी एक डाळिंब खा तुम्ही, आणि काय होतं बघा. पण प्रयत्न करा की तो आपल्याला कमीत कमी फवारणीचा, बिना फवारणीचा मिळेल असं वापरायला सुरुवात करा. आणि ते मिळतंय सध्या, ठीक आहे. मग असं सकाळचा नाश्ता फुल करा, छोटा छोटा घास घ्या. एक वाक्य कायम लक्षात ठेवा, ईट युअर मिल्क अँड ड्रिंक युअर मिल्क. दूध चावून खा आणि पोळी भाजी प्या. छोटा छोटा घास घ्यायचा बघा जेवताना, आणि खूप चावायचा की तो पिण्यालायक होईल. आणि अन्न पण कमी लागेल. बोलू नका जेवताना, म्हणजे एक चावा कमी पडतो बोलल्यामुळं. म्हणून न बोलता, म्हणून आमचे जैन लोक मौनी उपवास करतात. अशा पद्धतीने काय असेल ती धर्माची संकल्पना मला माहीत नाही, पण ती आपल्या आरोग्यासाठी आहे, ठीक आहे. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्या. नाही हो मॅडम, पाणी लागतंच मला, तांब्या भरून पाणी घेऊन बसतात. आणि पाणी नका पिऊ जेवताना, पाचक रस डायल्युटेड होतात. तुम्ही जेवायच्या आधी सूप पिलंय, जेवायच्या आधीच एक फळ सोलून काढलंय, पाणी लागत नाही. मग त्याच्यातनं फळातनं पाणी गेलेलं असतं आतमध्ये. हां, चावून जेवण झालं की अर्ध्या तासाने जेवढं पाणी पाहिजे तेवढं शांत बसून प्या. असं डग 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 पिऊ नका, हे तर नकोच. असं उचलून शक्यतो ट्राय करा. आता मातीच्या पण खूप चांगल्या चांगल्या बाटल्या निघाल्या आहे, किंवा सरळ आपलं तांब्या प्यायला स्टीलची असं काहीतरी घ्यायचं आणि तोंड लावून पाणी प्यायचं, ठीक आहे. तिसरं महत्त्वाचं पॉईंट, जेवल्यानंतर कोणी प्रसाद जरी दिला तरी तो साईडला ठेवा. तुम्ही जेवले आणि तुम्हाला कोणी प्रसाद दिला आणि तो तुम्ही तोंडात टाकला. तुमचं जेवण झाल्यावर आज सगळेजण काम करत असतात, ह्याचं काय करू, त्याचं काय करू, त्याचं काय करून तुम्ही मध्येच एक शेंगादाणा तोंडात टाकला, सगळे आपलं काम सोडतात आणि बघायला येतात. कोणाला आता सगळं डायजेशन बिघडून जातं, सगळं पचनतंत्र तिथे बिघडतं. मला कळायचंच नाही लहानपणापासनं आमच्या जैन धर्मामध्ये पचकान व्रत का देतात. आमच्या जैन धर्मामध्ये असं सांगतात, आता मी 3 तास काय ते व्रत घ्यावं लागतं आम्हाला, की मग त्या भीतीने आम्ही खात नाही. मग मला लॉजिक कळलं की किती ग्रेट होते ते भगवान महावीर. त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा असं छेडता तोंडाला तेव्हा तुमचं डायजेशन डिस्टर्ब होतं, म्हणून प्लीज इंटरमिटंट डाएट म्हणजेच हे की बार बार मुंह को छेडो मत, खाऊ नका सारखं सारखं. वजन कमी करायचं, कुठेही पळू नका, ताईंच्या बरोबर योगा करा. आणि एवढं मी सांगते तेवढं इंटरमिटंट डाएट आणि थोड्या 4-5 गोष्टी आहारातल्या पाळा. ना शुगर वाढेल, ना BP वाढेल, ना युरिक ॲसिड वाढले, टाच दुखतीन. वाढतं कुठून हे? पित्त इथलं दाबलं की ते सांध्यांमध्ये जाऊन बसतं. सारखं ॲसिडिटीच्या गोळ्या खा, डोकेदुखीच्या गोळ्या खा, हे काही गरज नाही. साधा मोठा करून जिपता ना, एखाद दिवशी खूपच डोकं दुखलं, दुखायला तर नाहीच पाहिजे, तुम्ही प्राणायाम योगा करता, पण दुखलं, थोडीशी सुंठ पावडर, थोडंसं मीठ जिभेवर ठेवा बरं 2 मिनटं, आणि सावकाश नंतर अर्धा ग्लास पाणी प्या 5-10 मिनिटांनी. एक पेन किलर, मोठ्या गोळीचं काम. ज्यांना ज्यांना प्रवासात काही त्रास होतो, प्रवासामध्ये जाताना पण एका डबीमध्ये सुंठ, ते डबीमध्ये कुरकुरे भुरभुरे भरण्यामध्येच बायका बिझी असतात.
मी नेहमी सांगते की प्रवासात जाताना ज्येष्ठमध घनवट्टी, सुंठ मीठ ह्या 3-4 गोष्टी, ओव्याचं फूल, दात-बीत दुखलं तर बसवायला, पेनकिलर नाही खावी लागत, ओव्याचं फूल बसवलं की दात दुखायचं राहून जातो. ह्या अशा काही गोष्टी तुम्ही प्रवासात सोबत ठेवा, तुम्हाला कुठल्याही गोळ्यांची गरज पडणार नाही. ठीक आहे. सुंठ मीठ, डोकं खूप दुखत असेल, नुसतं जिभेवर सैंधव मीठ किंवा तुमच्या इथे काय असेल सोय ती बघा, सुंठ आणि मीठ जिभेवर जर ठेवलं तर 2 ते 5 मिनिटात तुमचं डोकं दुखायचं राहतं. मोठा करून जीभ बाहेर काढली ताणून तरी पण डोकं दुखायचं कमी होतं. ठीक आहे. आणि डोकं दुखलंच नाही पाहिजे. अनेक कारणं असतात डोकेदुखीची. पोट खराब आहे, खूप BP वाढलाय, डोळ्यावर खूप ताण आलाय, खूप टेन्शन घेतलंय, कारण शोधा आणि फाइंड दॅट रिझन. काल मी एक मकर आसन घेतलं आणि मी फक्त त्यांना एक मेडिटेशन दिलं की एक डिवाइन पॉवरला याद करा. मी फक्त जैन आमच्या ग्रुपचा क्लास घेत होते तेव्हा आमच्यामध्ये एक देवगुरू आहे चिंतामणी पार्श्वनाथ. मी त्यांना समोर आणायला लावायचे. सगळ्या चिंता द्या सोडून त्यांच्यावर. तुम्ही पण मकरासन करताना काय करायचं, एक डिवाइन पॉवर समोर आणायचा आणि जे काही बोजा आत्ता घेतलाय डोक्यावर, आता घरी जायचंय, आता हे होईल का, पाणी येईल का, अमकं होईल का तमकं. मी नेहमी रिक्वेस्ट करते जे गव्हर्नमेंट फील्डमध्ये तुम्हाला सोडायचं तेवढंच पाणी सोडावं, पण ती वेळ फिक्स सांगा ना. बायकांची खूप एनर्जी माझ्याकडे त्याच्यामध्ये खर्च होते की पाणी आलं का, पाणी आलं का. एक बाई कंबर दुखतीये, का दुखली माहिती का, ती दिवसातल्या 25 वेळात बाहेर जातीये, हौद उघडून बघतीये. अहो म्हटलं का तुम्ही एवढा वेळा हौद उघडून बघताय. अहो म्हणे पाणी आलं की नाही बघायला नको का. तर ह्या एनर्जीत ज्या आपल्या खर्च होतात सोडून द्यायला लागा. जे होईल ते होईल, नियोजित आहे, पूर्वसंचित आहे, सगळ्यांना माफ करून टाकायचं. से सॉरी, जे आहे तू बोलली ना मला टाक, काय टाकायचं ते मागच्या जन्मीचा कार्मिक अकाउंट क्लिअर करते तू. जे बाण आपले ते घ्यायचे नाहीये ते सोडून द्यायचे. डिटॉक्स युअर माइंड ऑल्सो, डिटॉक्स युअर बॉडी बाय डाएट अँड योगा अँड डिटॉक्स युअर माइंड ऑल्सो. ते तुम्ही परवा ऐकतालच की मन एकदम स्वच्छ करून टाकायचं. जी व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देते ना तिला पण म्हणायचं माफ केलं बाई, तुला मी कुठल्या तरी जन्मात हा त्रास दिला असेल, सॉरी, मीच सॉरी. बघा आज करून बघा, इतकं तुम्हाला आजार बरं व्हायला मदत होईल त्याची की बस. ठीक आहे. अर्ध्या तासाने पाणी प्या, 2 ते 3 तास 4 तास तरी काहीही खाऊ नका. संध्याकाळचं जेवण, दुपारी काही भूक लागली, किती खाऊ ठेवले, साळीच्या लाया, ज्वारीच्या लाया, फुटाणे, वेगळे कडधान्य मिक्स करू नका, एकत्र करू नका. बघा लेडीज इथं बसलाय, तुम्ही कडधान्य कसे भिजवता, किती मिनरल्स फेकून देता. आता मूग भिजवायचे, स्वच्छ धुवा, एका डब्यामध्ये मूग ठेवा आणि चांगल्या गृहिणीला एवढी अक्कल असते, एवढे मूग भिजायला किती पाणी लागतं तेवढंच पाणी ठेवा आणि डब्याचं झाकण बंद करा. आत्ता केलं ना तुम्ही तर उद्या सकाळी जेव्हा तुम्ही डबा उघडताल तेव्हा त्या मुगामध्ये एक कण पण पाणी नसतं आणि स्प्राउट आलेले असतात. तुम्ही काय करता, आज मूग मटकी भिजवायची पाण्यात टाकता, उद्या ते पाणी फेकून देता. आता ते पाणी काय असतं माहिती का, त्याच्यातला सगळा अर्क त्या पाण्यामध्ये येतो. म्हणजे सगळे मिनरल्स तुम्ही फेकून देताय आणि मग सांगताय मॅडम रोज कडधान्य देते हो मुलाला पण उंचीच वाढत नाही त्याची. आज तुम्ही सगळे मिनरल्स फेकून दिले ना. पालक पनीर बनवायचे, ते पालक पनीर उकळलं आणि त्याच्यातलं पाणी दिलं फेकून. त्याच्यावरचं पाणी का फेकून दिलं नाही म्हणे, मग ते ग्रीन हॉटेलचा कलर आला पाहिजे त्याचा. मग म्हटलं तू पालक खाऊन फक्त फायबर जातील पोटात, पालक खाऊन उपयोग काय तुझा. तर ह्या छोट्या छोट्या काय खायचं, कसं खायचं, कुणाच्या हातचं पण खायचं, यालाही खूप महत्व आहे. आत्ता बघा उशीर झाला, घरी गेल्या देत दानादन सुरू नका करू. काय पोहे करायचे का, कढईचा आवाजच्या घरातनं जास्त गेलं का. आहारातनं आहारी घालू शकतो. इथे कोणी सिनियर बायका असेल तर त्यांना अनुभव असेल. माझे सिनियर पेशंट अर्ध्याच्या वर काही आजार नसतो पण टेन्शननीच आजारी असतात. आले की एकच बडबड करतात, पार आहारी गेला हो मॅडम, पार आहारी गेला. कोण, मुलगा, कुणाच्या, सुनेच्या. मग मी तिला विचारते कोण स्वयंपाक करतं. ए बाई इतके वर्ष केलं की मी, आता आली का त्याची बायको, करते किती. अरे इतके दिवस तुम्ही स्वयंपाक करून त्याला वाढत होता, तो आई आई करत होता, आता त्याची बायको स्वयंपाक करून वाढतो, बायको करतो. आहार कुणाच्या हातचं खायचं, घरच्यात एवढं हे तर हॉटेलमध्ये काय केवढी खडाजंगी असते जाऊन बघा. तर तुम्ही स्वयंपाक बनवत असताना छान विचार करा. आज एक महिलांना गिफ्ट काही पाहिजे असेल घरच्यांकडनं तोंडाने मागू नका. आज रविवार आहे, कुठे जायचंय का बाहेर, साडी पाहिजे, काय पाहिजे ते फक्त जेवण बनवताना बोला. आज असं 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 मुलांनी हे करावं, नवऱ्याने हे करा, जे काही पाहिजे ते, आणि त्यांना जेवायला द्या.
आणि तुमचं काम होतं की नाही ते मला येऊन सांगा. इतके व्हायब्रेशन्सवर परिणाम होत असतात. म्हणून प्लीज अन्न चांगलं बनवा, आनंदाने बनवा, वाफा जाऊ देऊ नका, कुकरच्या शिट्ट्या भनाभना होऊ देऊ नका, त्या डाळींचे मॉलिक्यूल ब्रेक होतात. मंद आचेवर कुकरमध्ये जरी बनवलं तरी कुकर बंद, शिट्टी वाजायला लागली की शिट्टी दाबून बंद करा. खूप खूप आहे निसर्गोपचारामध्ये, एवढा वेळ नाही आपल्याकडे. संध्याकाळचं जेवण लवकर करा. दलिया, बार्ली, नाचणी हे सगळ्या वस्तू आपल्या आहारामध्ये वाढवा. साधी स्वस्तात मस्त नाचणी, त्याच्यामध्ये सगळं आलं ना, आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन सगळं, ते सगळं करा. त्याला जोड द्या पंचभौतिक उपचारांची. हवा इथे तुम्ही चांगली घ्यायची शिकताच आहे. सूर्यकिरण जरूर घ्या, इथे इतकी सुंदर व्यवस्था आहे बघा. योगा संपलं ना की छानपैकी तिथे जाऊन थांबा आणि वैद्य नारायण हरी, ऊन घ्या. ऊन खा म्हणतो आपण, ऊन खातो का? नाही खात, पण आपली त्वचा खाते. कसलं D3 घ्यायचं? काही घ्यायचं नाही. B12 कमी, D3 कमी, हो कमी, तो कमी. सूर्यकिरण घ्या 10-15 मिनटं. फुकटचं D3 देवाने तुम्हाला दिलेलं आहे. फक्त 10 ते 15 मिनटं उन्हामध्ये बसा आणि तुम्ही बघा किती वाढतं तुमचं ते. नंतर पाण्याचे उपचार करा. पोटावर थंड पाण्याची पट्टी ठेवा, मधून मधून वाफ घ्या. काही झालं तर त्या कोरोना काळात एवढ्या वाफा घेतल्या की आतलं ते महत्त्वाचं न्यूट्रिशन होतं, चिकट स्राव, जो प्रोटेक्टिव्ह लेअर, तोच सगळ्यांचा ड्राय होऊन गेलेला आहे. ज्याला काही नाही तो पण दिवसभर वाफा घेत होता. चुकीचा मेसेज गेला ना की वाफ कधी घ्यायला पाहिजे हे. ठीक आहे, छोटे छोटे ॲक्युप्रेशर पॉईंट आपलेच आपण सकाळी कान बिन आपणच दाबून, कुणी तापण्यापेक्षा आपणच आपले कान बिन प्रेस करून घ्यायचे. ब्रेन ॲक्टिवेट होतं, चावी आहे ही ब्रेनची. नंतर काय करा, अजून एक गरम पाणी, पाण्याच्या प्रयोगामध्ये एवढं छान मस्त अख्खं मीठ घ्यायचं, मधून मधून गरम पाण्यामध्ये टाकायचं, पोटरीपर्यंत पाय बुडवून बसायचं. जे पेन किलर खावी लागते तुम्हाला ती बंद होईल. मला खूप फोन येतात कधी कधी बायकांचे की मॅडम खूप अंग दुखतंय, खूप कसकसल्यासारखं होतंय, काहीच विश्रांती घ्यायला पर्याय नाही, मला आता इथे जावंच लागणार आहे. काही नाही, एवढंच करायला लावते. 15 मिनिटात ती बाई थोड्या वेळाने तुम्हाला छान आवरून कार्यक्रमात दिसेल. अख्खं धोबाभर मीठ घ्यायचं, पाण्यात टाकायचं, पोटरीपर्यंत पाय बुडवायचे. सगळं नेगेटिव्हिटी, दृष्ट बिष्ट, बाहेर बिहेर काय प्रकार असतो सगळा निघून जातो. इतके छान प्रयोग आहे. लिंबाचे वेगवेगळे प्रकार असतात बघा, बिजोरा, गोदड लिंबू शोध घ्या. त्याचा एक तुकड्याचं ज्यूस तुम्ही घ्यायला सुरुवात केली तरी तुमचे गॉल स्टोन, किडनी स्टोन, शुगर, मधून मधून वेगळं वेगळं घ्या ना तुम्ही. कधी बिजोरा घ्या, कधी साधा लिंबू घ्या. बेलफळ, अरे काय गुण आहे त्या बेलफळाचे. इतक्या दिवसाचं मला न्यूट्रिशनच नाही, रक्त भरायची ती बाई दर 2-3 महिन्याला. रक्तच वाढायचं नाही, चांगलं खाऊन पण, कारण ते पोटच घ्यायचं नाही. ती बसली की धो धार, सगळं खाल्लेलं खालून बाहेर. कशानेच जुलाब थांबायचे नाही. कोलायटीस, आमकाटाईस सगळं सगळं झालं. साधं त्या महादेवाने दिलेलं फळ. तिला म्हटलं अगं ते फुकट मिळेल, तो एखाद्या मंदिरात जा महादेवाच्या. कुठं मिळेल? कुठलं मेडिकल दुकान नाही त्याच्यासाठी. म्हटलं महादेवाच्या मंदिरात जा, बाहेर विकणारी बाई आहे, ती नसेल तर घे देवाला वाहिलेलं प्रसाद समजून, फोड, त्याचं गर काढ, थोडंसं पाणी टाकून हातानेच चूर, त्याला मिक्सर लागत नाही काय नाही, उलट कडू होतं, गाळ आणि ते पाणी पी. थांबले ना लगेच लूज मोशन, हेवी ब्लिडिंग, उष्णतेचे विकार. म्हणजे फूडमध्ये किती मेडिसिन आहे बघा ना, स्वस्तात मस्त. हे घ्यायला सुरुवात करा. खूप सांगायला वेळ नाही, सर उठलेले आहे. तर एवढंच सांगेल, पैर गरम पेट नरम, सिर को रक्त ठंडा, फिर अगर आए बीमारी तो उसे लगा तू डंडा. पाय गरम ठेवा, असंच खा ज्याने पोट नरम राहील. सिर को रक्त थंडा, शांतीपाठ म्हणताना स्वतःलाच आपण शांत करायचं. ओम. आता कुणी राहिलं नाही घरामध्ये, शांत हो ग बाई, शांत हो ग बाई, आपणच आपल्याला शांत करायचं. ओम शांती शांती. काही काही गोष्टीसाठी आपली चिडचिड होते बघा. मुलांनी पसारा केला, कुणीतरी मनाविरुद्ध काम केलं, शेजारच्यानी काहीतरी केलं, मग आपली चिडचिड होते, त्याच्याने आपलं आरोग्य बिघडतं. ती होऊ द्यायची नाही. आपणच आपल्याला म्हणायचं शांत. मी लहान होते आणि सारंगपाणी सरांना एकदा मी व्याख्यानाला बोलवलं. असे फुलसुंदर सरांसारखे खूप मला लोक मिळाले की त्यांच्या काळामध्ये पण मी हृदय मैत्री संघटनेच्या श्रीकांतजी मुंदडांना बोलवलं होतं. त्या काळात सरांनी आम्हाला म्युन्सिपल हॉल मोफत दिला होता या कार्यासाठी. म्हणजे बघा, त्या काळापासून त्यांची, मी तर खूप लहान होते, आम्ही तर ओळखत पण नव्हतं त्यांना, माहीत पण नव्हतं त्यांना आमचं आरोग्यवर्धिनीचं काय कार्य आहे. पण त्यांनी सांगितलं की असं आहे का, हृदयाचे आजार वाचणार आहे का, ठीक आहे तुम्हाला मिळून जाईल हा हॉल मोफत. नुकतंच ते महापौर झाले होते, आम्हाला तो हॉल दिला होता. कित्येक लोक अजून ते सगळं फॉलो करतात सर. आणि अजून त्या माझ्या नातेवाईकांमधलेच काही लोक, त्यांना त्या काळात बायपास सांगितली होती, त्यांनी केली नाही, ते अजून चांगले टकाटक जिवंत आहे.
ECG पण करून येतात, नॉर्मल आहे. काय केलं होतं त्यांनी? फक्त दुधी भोपळ्याचा रस, तळपाय दगडाने घासणं, अनुलोम विलोम, स्ट्रेस मॅनेज करणं, दुनिया गई भाड में. मला काय नाही, जे काय आहे ते आहे. माझे कर्म मला करायचे आहे. देवाने जे कर्म मला दिलेले ते मी जितकं चांगलं करेल तेवढं माझं आयुष्य चांगलं जाईल. मग तो स्वयंपाक असो नाही तर समाजकार्य असो, चांगलं करायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे सारंगपाणी सरांना पण मी एकदा बोलवलं होतं आणि त्यांनी माझी धावपळ बघितली. सकाळी ते जे त्यांचे सगळ्यांचे जेवण, मग सगळे विद्यार्थी आले पाहिजे, लोक आले पाहिजे ना व्याख्यान ऐकायला, फोन करणं हे. मग त्यांनी मला एकच शब्दाने सांगितलं, 100 पैकी 100 मार्क तुला कशाला पाहिजे? हे पण झालं पाहिजे, ते पण झालं पाहिजे, घरचे पण वेळेवर जेवले पाहिजे, घरात पसारा आहे, तुला आवरायचं आहे ना आल्यावर. लोक काय म्हणतील माझं घर घाण आहे हा विचार नाही, मला आवरायचं आहे कारण मला स्वच्छ राहायचंय. पण ते बोजा घेऊन करू नका. बायका खूप बोजा घेऊन काम करतात. बापरे, आता एवढं आले पाहुणे, ठीक आहे मी करेल. मॅनेज करा स्वतःला की मला करायचंय. स्ट्रेस घेऊन काहीच करायचं नाही. आजपासून टेन्शनला पेन्शनवर पाठवा आणि मस्तपैकी मला मनामध्ये स्वसूचना द्या की मला कुठलाच आजार होणार नाही, झालेला नाही. झाला तरी निसर्ग माता एवढी दयाळू आहे, आपल्या शरीरामध्येच रिपेअरिंग. काल एक जोगदेव सरांनी मला क्लिप पाठवली, मला खरं ती आधी मॅनेज करताना आले, ती तुम्हाला ऐकवली असती. रिसर्च झाला फॉरेनमध्ये, कित्येक डॉक्टरांचे लायसन्स कॅन्सल केले गेले कारण 100 पैकी 90 लोकांना कॅन्सरच नव्हता आणि त्यांना केमोथेरपीज दिल्या गेल्या आणि त्याने ते गेले किंवा त्यांनी त्याला त्रास झाला. दुसरी क्लिप होती लिव्हर. ज्या व्यक्तीचं लिव्हर खराब आहे त्यांनी इंटरमिटंट फास्टिंग वगैरे करायचं. लिव्हरचं कनेक्शन सगळ्या शरीराशी असतं. जर आपण फास्ट केला तर आपले सगळे शरीरातले आजार बरे होऊ शकतात. खूप सुंदर बोललेले ते, एवढं डिटेल मी नाही, त्या डॉक्टरने असं सगळं चित्रांमध्ये छान दाखवलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही आजाराला प्लीज घाबरू नका, प्लीज घाबरू नका. दर्द दिया है तो दवा भी उसी ने दी है. निसर्ग माता इतकी दयाळू आहे की तिच्याकडे सगळे औषध आहेत. फक्त तुमचे भोग संपले की तुम्हाला योग सापडणार. इथे जेवढे लोक आलेले आपले भोग संपले म्हणून आपण ठोकळ सरांकडे योगाला येतोय. इथे जवळ राहणारा पण नाही येऊ शकत कारण त्याचे भोग संपलेले नसतील. खूप लोक त्रास, गुडघे बदलणं, हे काही गरज नाही. काय झीज बीज हे काही भानगडी नसतात. हो, तुम्ही फक्त वेळ द्या योगाला. तुमचं शरीर आतल्या त्या पपईनी सुद्धा ते पेपाईन ते झीज भरून काढतं. साधे व्यायाम जरी केले तरी तुमचे गुडघे बरे होणार आहे, कंबर बरी होणार आहे. कुठलाही कशाची बदलाबदली करू नका आणि काय काढू नका. देव म्हणल मरून वरती गेल्यावर निदान हे ठोकसर पुलसौंदर काहीतरी सांगतील वरती जाऊन की देवा आम्ही एवढं कार्य केलं. आपल्याकडं तर ते पण नाही आहे, कारण मी पण क्लास घेते, माझं प्रोफेशनल वर्क आहे. मी पण काय खूप फुकट नाही देत, हां खूप घेत नाही, हा विषय वेगळा. पण आपल्याला ते पण सांगायला नाही आपण काय कार्य करून आलो. मग देव म्हणतं जाऊ दे, काय नाही केलं तर नाही केलं, कलयुगात राहतो, कर्म करून आला. पण निदान जेवढं शरीर मी तुला दिलं होतं बाबा तेवढं आणलं का सगळं? नाही. त्यातले टॉन्सिल खालीच ठेवले, गर्भाशय खालीच ठेवलं, किडनी खालीच ठेवली, गुडघा खालीच ठेवला. किती बदलणार? अपेंडिक्स खालीच ठेवून आलो. देव म्हणतं जेवढं शरीर मी तुला दिलं होतं तेवढं तर घेऊन यायचं होतं अख्खं चाक्क. तर एवढं जगण्यासाठी खायचंय, खाण्यासाठी जगायचंय नाही, एवढं लक्षात ठेवा. आपल्याला जगायचंय, निरोगी जगायचंय आहे. ते आयुष्य किती जगायचं नक्की आपल्या हातातलं नाही, पण कसं जगलो हे नक्की आपल्या हातातलं आहे. नळ्या पोळ्या टाकून मारायचं नसेल तर आत्तापासून योगासनं करा, स्लीप मॅनेजमेंट करा, आहार पाळा, चांगलं खा, चांगले विचार करा. नाही तर एखाद्या नळ्या पोळ्या टाकलेल्या पेशंटला नातेवाईकाला भेटून या, टाकायलाही नळी आणि काढायलाही नळी. नको बाबा, तो आपल्यावर वेळ. म्हणून नियंत्रण आपोआप येतं. चहाचा कप आपोआप खाली जातो, मिठाईचं गुलाबजाम बरोबर खाली ठेवलं जातं, गुळाची लापशी बनवून खा, सगळं करू शकता. सर सॉरी, पण आम्हाला काय करणार, हा विषयच एवढा मोठा आहे. मला या ठिकाणी बोलवलं. सगळेजण निसर्गाकडे, योगाकडे वळूया. आपली ही भारतीय प्राकृतिक चिकित्सा आहे. हे लोक खूप खूप प्रयत्न करतात ते सगळं करण्यासाठी. याचा सगळ्यांनी खूप चांगला लाभ घ्यावा. माझे काही ऑनलाईन बसलेले स्टुडंट पण नगरमध्ये, मी फक्त लेडीजचा क्लास घेते, पण डिप्लोमाला काही जेंट्स लोक पण आहेत, त्यांनाही मी मेसेज देते की इथे या वास्तूमध्ये बाद में इधर से भी घुमा, खूप चांगला क्लास चालतो, व्हेंटिलेटेड आहे आणि कुठले इश्यूज लागत नाही, कुठलंही मॅट लागत नाही, काय नाही. हे बघा, ही मॅट अतिशय चांगली, हे कॉटन पाहिजे, ते नको आहे गरम व्हायला. कशाला त्या योगा मॅट आणि ते. मला त्या परवा एक बाई आल्या म्हणे, जून महिना सुरू झाला मॅडम, मुलांच्या शाळेचं घ्यायचं,
काय यांना घ्यायचं योगाचा ड्रेस. अहो म्हटलं योगाला बदनाम नका करू हो. योगामध्ये सगळं फुकट असतं म्हटलं. घरात सतरंजी येते टाका ना. अगो बाई 2 नवरा बायको त्याच दिवशी संध्याकाळी, खोटं नाही सांगत मी, नाव पण सांगू शकते, नवरा बायकोचं तर नक्की सांगू शकते कारण ते माझे नातेवाईक आहे. म्हाताऱ्या बाईचे नाही सांगितले तरी, कारण ती सुनेचं आणि तिचं भांडण व्हायचं. ती सून म्हटली बाई मॅडम मुलांना घेऊन दे, तुम्ही कुठले योगासनं शूज घालून शिकवले हो मॅडम. माझ्या सासू त्याच ब्रँडचे शूज पाहिजे म्हणे म्हणतात. आता मुलांना शूज घ्यायचे का ह्यांना शूज घेऊन द्यायचे? ठीक आहे म्हटलं, काय नाही योगामध्ये शूज वगैरे काही लागत नाही म्हटलं, मॅट पण लागत नाही, ड्रेस पण पांढरा का सांगितलाय, एक मन शांत राहतं. तुमच्या घरामध्ये जो असेल ड्रेस तो कॉटनचा, सगळ्या अंगाची हालचाल करता येईल असा असावा, काहीही लागत नाही हो म्हटलं योगाला. तर प्लीज योगाच्या नावावर ह्याला बदनाम नका करू. मॅट आणि हे खर्च, घरातली अशी साधी कॉटनची जाड जी हलणार नाही अशी सतरंजी बेडशीट चालते की योगाला. ठीक आहे, धन्यवाद.